वेलकम टू फाडू स्टडी। 26 फेब्रुवारी 2022ला राज्यसेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ही परीक्षा घेण्यात आली होती। या परीक्षेची आयोगाने नुकतीच फर्स्ट आन्सर की प्रसिद्ध केली आहेत आणि ही जी काही आन्सर की आहेत तर या आन्सर की मधील उत्तरे आणि जे काही प्रश्नपत्रिका होतील तर ठीक आहे, तर आपल्याजवळ सेट डी आहेत, म्हणजेच काय तर संच डी आहेत। तर डी सेटमधील जे काही प्रश्न आहेत आणि आन्सर की मधील जे काही डी सेटचे उत्तरे देण्यात आले आहेत तर त्यावर आधारित आपण काय करणार आहोत, सर्व प्रश्न बघणार आहोत। याआधी आपण 50 प्रश्न बघितले आहेत। तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक भेटून जाईल, तुम्ही तो व्हिडिओसुद्धा बघू शकता। आता उर्वरित जे काही 50 प्रश्न आहेत ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर 51वा प्रश्न आहेत, खालील जोड्या लावा। ठीक आहे, तर 51वा जो काही प्रश्न होता तो जोड्या लावावर आधारित होता। तर 51व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3। ठीक आहे, तर 3 म्हणजेच काय तर अचं तिसरं म्हणजेच काय तर पंडिता रमाबाई यांचं काय येते, शारदा सदनची स्थापना त्यांनी केली होती। त्यानंतर बचं योग्य उत्तर येते ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच काय तर रमाबाई रानडे यांनी हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली होती। त्यानंतर कचं आहेत पहिलं म्हणजेच काय तर ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला होता। आणि ऑप्शन क्रमांक डचं आहेत जनका शिंदे यांनी निराश्रित सेवा सदनाची स्थापना केली होती। ठीक आहे, तर जो काही 51वा प्रश्न होता म्हणजेच डी सेटच्या बाबतीत आपण बोलत आहोत। ठीक आहे, तर डी सेटमध्ये 51वा जो काही प्रश्न होता त्याचं योग्य उत्तर येते ऑप्शन क्रमांक 3। ठीक आहे, आणि हे जे काही उत्तर तालिका आलेली आहेत त्यातील 1 किंवा 2 प्रश्न चुकण्याची शक्यता आहे। ठीक आहे, बाकी उत्तरे बरोबर आहेत। ज्यावेळेस मेन्स जे काही मेन आन्सर की येईल त्याच्या आधारे तुम्ही तुमचे मार्क्स चेक करू शकता। ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहा, प्रश्न क्रमांक 52वा। तर तो होता इसवी सन 1849 मध्ये मुंबई येथे स्थापन झालेल्या परमहंस सभेचा खालीलपैकी कोणत्या सुधारणावर भर होता। तर तो होता जातीबंधने तोडणे। तर हा जो काही 52वा प्रश्न आहे तर त्याचं योग्य उत्तर ते ऑप्शन क्रमांक 3 फक्त क। तर 52वा जो काही प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर येते ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच काय तर फक्त क। म्हणजेच काय तर इसवी सन 1849 मध्ये मुंबई येथे स्थापन झालेल्या परमहंस सभेचा कोणत्या सुधारणावर भर होता तर तो होता जातीबंधने तोडणे। 53वा प्रश्न होता भारतीय कामगार वर्गाचा उदय व कामगार चळवळ याविषयी जोड्या लावा। ठीक आहे, तर हा सुद्धा प्रश्न जोड्या लावावर आधारित होता। तर हा जो काही 53वा प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर येते ऑप्शन क्रमांक पहिलं म्हणजेच काय तर अचं 4। तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी दिनबंधू वृत्तपत्रातून कामगारांचे प्रश्न मांडले होते। त्यानंतर महात्मा गांधीजी यांनी काय केलं होतं तर अहमदाबाद टेक्स्टाईल लेबर असोसिएशनची स्थापना केली होती। ऑप्शन क्रमांक कचं काय येते BP वाडिया। ठीक आहे, तर BP वाडिया यांनी मद्रास लेबर युनियन या कामगार संघटनेची स्थापना केली होती। तर लाला लजपत राय यांनी ऑल इंडिया ट्रेड युनियनचे काँग्रेसचे ते पहिले अध्यक्ष होते। तर हा जो काही 53वा प्रश्न आहे तर त्याचं योग्य उत्तर येते ऑप्शन क्रमांक 1। 54वा प्रश्न होता वसाहतवादाचे भारतीयांच्या जीवनावर झालेले परिणाम संबंधित खालील विचार किंवा विधाने कोणी मांडले होते। तर या प्रश्नात आपल्याला वसाहतवादांचे भारतीयांच्या जीवनावर झालेले जे काही परिणाम होते तर त्यावर काही मोठ्या व्यक्तींनी विधान मांडले होते, तर तेच आपल्याला कोणी मांडले हे सांगायचं होतं। ठीक आहे, तर या ठिकाणी 4 विधाने दिलेले होते आणि ऑप्शनमध्ये आपल्याला शोधायचं होतं। ठीक आहे, तर 54वा जो काही प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 3। नेक्स्ट प्रश्न होता 55वा दादाभाई नौरोजी यांच्या मते रिकामी जागाचे निसारण होते, परंतु तेच जर भारतात गुंतवले असते तर मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास पाहायला मिळाला असता। गाळलेल्या जागा खालीलपैकी योग्य पर्यायाने भरा। तर हा जो काही 55वा प्रश्न आहे तर त्याचं योग्य उत्तर ते ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच काय तर संभाव्य अधिशेष। नेक्स्ट प्रश्न होता 56वा ब्रिटिश काळात शेतीच्या व्यापारीकरणामुळे खालीलपैकी कोणत्या पिकाच्या उत्पादनात वाढ झाली। तर दिलेले जे काही ऑप्शन आहेत तर त्या सर्व ऑप्शनमध्ये वाढ झालेली आहे। ठीक आहे, तर ज्यावेळेस ब्रिटिश होते तर ठीक आहे, तर ब्रिटिश काळात शेतीच्या व्यापारीकरणामुळे चहा, गहू, ऊस, कापूस, ताग, नीळ, तंबाखू, अपूर हे जे काही पिकं होते या सर्व पिकांच्या उत्पादनात वाढ झाली होती। त्यामुळे हा जो काही 56वा प्रश्न आहे तर त्याचं योग्य उत्तर येते वरील सर्व बरोबर आहेत म्हणजेच काय तर ऑप्शन क्रमांक 4 याचं योग्य उत्तर येते। ठीक आहे, 57वा प्रश्न पाहूया पंडिता रमाबाईंना ब्रिटिश सरकारने कोणता किताब दिला होता। तर पंडिता रमाबाईंना ब्रिटिश सरकारने कैसर ए हिंद हा किताब दिला होता। म्हणजेच हा जो काही 57वा प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर येते ऑप्शन क्रमांक 1। 58वा प्रश्न पाहूया आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक कोण होता। तर शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक ठीक आहे तर आदिवासी सांगायचं होतं या ठिकाणी। तर हा जो काही 58वा प्रश्न आहे तर त्याचं योग्य उत्तर येते
तंट्या भिल म्हणजेच काय तर ऑप्शनमध्ये ऑप्शन क्रमांक 4 फक्त ड हा या आठवण्या प्रश्नाचं योग्य उत्तर येते. नेक्स्ट आहे 59वा प्रश्न. नागरी उठावांची सुरुवात खालीलपैकी कोणत्या प्रदेशातून झाली आहे? तर 59वा जो काही प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर येते ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच काय तर बंगाल आणि बिहार. तर नागरी उठावांची सुरुवात बंगाल आणि बिहार या प्रदेशातून झालेली आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. ठीक आहे, तर 60वा प्रश्न होता. खालील विवरणावरून स्त्री मुक्तीसाठी कोणी कार्य केले ते ओळखा. ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला 4 विधाने दिलेली आहेत आणि या 4 विधानापैकी आपल्याला एक ठीक आहे, तर हा जो काही 60वा प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर ते ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट आहे 61वा प्रश्न होता. 1857च्या उठावाविषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला 4 विधाने दिलेली होती. अ ब क ड अशी 4 विधाने दिली होती आणि त्यात आपल्याला 1857चा जो काही उठाव झाला तर त्यापैकी 1857च्या उठावाविषयी आपल्याला खालील विधानापैकी ओळखायचं होतं, म्हणजेच काय तर बरोबर विधान शोधायचं होतं. तर या ठिकाणी फक्त अ क आणि ड, अ क आणि हे जे काही ड ऑप्शन होतं किंवा जे काही विधान होतं तर ते बरोबर होतं, म्हणजेच काय तर ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर येते. तर हा जो काही 60वा प्रश्न होता तर त्याचं योग्य उत्तर येते ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट होता 62वा प्रश्न. भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग रिकामी जागा आहे. तर 62व्या प्रश्नाचं योग्य उत्तर येते ऑप्शन क्रमांक पहिलं म्हणजेच काय तर NH44. तर भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग हा NH44 आहेत. नेक्स्ट आहे 63वा प्रश्न. औद्योगिक विभाग आणि औद्योगिक क्षेत्र यांच्या जोड्या लावा. तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोड्या लावायचं होतं. तर 63वा जो काही प्रश्न आहे त्याचं योग्य जोडी येते ऑप्शन क्रमांक 4 मधील. ठीक आहे, तर जो काही 63वा प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर येते ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण पाहूया अचं तिसरं म्हणजेच काय तर हा जो काही नाशिक आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला विंचूर हे औद्योगिक क्षेत्र पाहायला मिळेल. कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला हुपरी हे औद्योगिक क्षेत्र पाहायला मिळेल. नागपूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला बुटिबोरी हे औद्योगिक क्षेत्र पाहायला मिळेल. तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आपल्याला शेंद्रा हे औद्योगिक क्षेत्र पाहायला मिळेल. तर म्हणजेच काय तर 63व्या प्रश्नाचं योग्य उत्तर येते ऑप्शन क्रमांक 4. 64वा प्रश्न पाहूया. औरंगाबाद औद्योगिक शहराची ठळक वैशिष्ट्ये आपल्याला सांगायची होती. तर यापैकी अ ब आणि ड हे 3 ठळक वैशिष्ट्ये आपल्याला पाहायला मिळेल. अ ब आणि ड हे 3 जे काही औरंगाबाद औद्योगिक शहर आहे तर त्या शहराची औद्योगिक शहराची जे काही ठळक वैशिष्ट्ये आहेत तर ते आहेत अ ब आणि ड, म्हणजेच काय तर हा जो काही 64वा प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर येते ऑप्शन क्रमांक 4. 65वा प्रश्न पाहूया. सन 1981 ते 2011 या कालावधीतील भारतीय लोकसंख्या वाढ आणि काल सापेक्ष बदल कोणती लोकसंख्या संक्रमण अवस्था दर्शविते? तर याचं योग्य उत्तर येते ऑप्शन क्रमांक पहिलं उच्च लोकसंख्या वाढीचा कालावधी तरीही घटता कल, म्हणजे हा जो काही 65वा प्रश्न होता त्याचं योग्य उत्तर येते ऑप्शन क्रमांक 1. 66वा प्रश्न पाहूया. भारतीय मूलभूत रस्ते सांख्यिकी 2017 नुसार भारतातील कोणते राज्य राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहेत? तर ते होतं उत्तर प्रदेश हे राज्य, म्हणजेच काय तर ऑप्शन क्रमांक 4 याचं हा जो काही 66वा प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 येते. नेक्स्ट प्रश्न पाहूया 67वा. खालीलपैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शविते? तर तो दर्शविते काश्मीर ते आसामपर्यंतचा हिमालयन विभाग, म्हणजेच हा जो काही 67वा प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर येते ऑप्शन क्रमांक 2. 68वा प्रश्न होता. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नागरिकांबाबत कोणते वाक्य चुकीचे आहेत? या ठिकाणी चुकीचे वाक्य सांगायचे होते. ठीक आहे, तर 4 आपल्याला वाक्य दिले होते, यापैकी चुकीचं वाक्य शोधायचं होतं. तर हा जो काही 68वा प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर येते ऑप्शन क्रमांक 4, म्हणजेच काय तर फक्त ड. तर या दिलेल्या वाक्यांपैकी हा जो काही ड वाक्य होतं ते चुकीचं होतं. ठीक आहे, तर हा जो काही 68वा प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर येते ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट आहे 69वा प्रश्न. महाराष्ट्रातील जलसिंचन योजना व त्यांचे जिल्हे यांच्या योग्य जोड्या लावा. ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला हा जो काही महाराष्ट्रातील जिल्हे आहेत व त्यांचे जलसिंचन योजना आहेत तर त्यांच्या जोड्या लावायचं होतं. ठीक आहे, तर हा जो काही 69वा प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर येते ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे, तर 2 मध्ये काय आहे तर अचं साताराची जोडी कोणासोबत लागते तर कनेर. तर सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला कनेर जलसिंचन योजना पाहायला मिळेल. नाशिक या जिल्ह्यामध्ये आपल्याला मुकणे हे जलसिंचन योजना पाहायला मिळेल. नांदेड जिल्ह्यामध्ये विष्णुपुरी हे जलसिंचन योजना पाहायला मिळेल. तर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये बेमळा हा जलसिंचन योजना पाहायला मिळेल. म्हणजे हा जो काही 69वा प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर येते ऑप्शन क्रमांक 2. 70वा प्रश्न होता. भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य म्हणजेच
रिकामी जागा सांगायचं होतं. तर हा जो काही 17वा प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर येतं ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच आसाम राज्य. तर भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य म्हणजेच आसाम राज्य होय. नेक्स्ट होता 71वा प्रश्न, खालीलपैकी कोणता पर्याय गोदावरी नदीच्या उपनद्यांचा लांबीनुसार चढता क्रम दर्शवितो? ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला ही जी काही गोदावरी नदी आहे तर गोदावरी नद्यांचा उपनद्यांचा लांबीनुसार चढता क्रम दाखवायचा होता. तर 71व्या प्रश्नाचं योग्य उत्तर येते ऑप्शन क्रमांक 1 प्राणहिता, प्रवरा, वर्धा आणि मांजरा अशा हे जे काही उपनद्या आहेत त्यांचा लांबीनुसार चढता क्रम दाखवता येते. ठीक आहे. 72वा प्रश्न पाहूया. मृदा निर्मितीवर आधारित महाराष्ट्राच्या मृदा वर्गीकरणाचा सखोल आणि सर्वप्रथम सन 1938 मध्ये कोणी केला होता? तर तो केला होता डॉक्टर बसू आणि डॉक्टर शिरूर यांनी केला होता. म्हणजेच हा जो काही 72वा प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. 73वा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील कोकण प्रादेशिक विभागातील मध्य कोकणमध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या कोणत्या? तर त्या आहेत राजापुरी, बाणकोट आणि केडशी खाड्या. तर हा जो काही 73वा प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. 74वा प्रश्न पाहूया. लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटे विभक्त झाली आहेत तर याचं कारण सांगायचं आहे. तर लक्षद्वीप आणि मिनिकॉय जी काही बेटे आहेत ती 9 अंश चॅनलमुळे विभक्त झाली आहेत. मग हा जो काही 74 प्रश्न आहेत तर त्याचं योग्य उत्तर येते ऑप्शन क्रमांक 2. 75वा प्रश्न पाहूया. GT त्रिवार्ता यांच्या हवामान वर्गीकरणानुसार पश्चिम किनारपट्टीवरील मैदानी भाग आणि त्रिपुरा राज्यात खालीलपैकी कोणत्या प्रकारचे हवामान आहेत? तर ते आहेत उष्णकटिबंधीय पावसाळी मान्सून हवामान. म्हणजेच हा जो काही 75वा प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर येते ऑप्शन क्रमांक 3. 76वा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून मिळणाऱ्या पावसाची टक्केवारी खालीलपैकी किती आहेत? तर ती आहेत 85% एवढी. म्हणून हा जो काही 76वा प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर येते ऑप्शन क्रमांक 3. 77वा प्रश्न होता. 1985 मध्ये बँक ग्राहकाच्या विवादांचे स्वस्त आणि जलद निपटारा करण्यासाठी रिकामी जागा सुरू करण्यात आले. तर काय सुरू करण्यात आले? तर बँकिंग लोकपाल योजना. ठीक आहे. तर 1995 मध्ये बँक ग्राहकाच्या विवादांचे स्वस्त आणि जलद निपटारा करण्यासाठी बँकिंग लोकपाल योजना सुरू करण्यात आली होती. म्हणून त्यामुळे हा जो काही 77वा प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर येते ऑप्शन क्रमांक 3. 78वा प्रश्न पाहूया. खालील विधाने विचारात घ्या. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला 3 विधाने दिलेले आहेत अ, ब, क. ठीक आहे. तर अ, ब, क असे 3 विधाने दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला शोधायचं होतं चुकीचे विधान. ठीक आहे. तर चुकीचं विधान शोधायचं होतं. तर यापैकी अ हे विधान चुकीचं आहे. त्यामुळे 78वा हा जो काही प्रश्न आहे तर त्याचं योग्य उत्तर ते ऑप्शन क्रमांक पहिलं म्हणजेच फक्त अ हे विधान चुकीचं आहेत. नेक्स्ट आहे 79वा प्रश्न. त्याचं प्रश्न होता ग्रामीण भागातील शेती आणि संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज पुरवठा करणारी रिकामी जागा ही शिखर संस्था आहे. तर हा जो काही 79वा प्रश्न होता त्याचं योग्य उत्तर ते नाबार्ड. ठीक आहे. तर म्हणजेच काय तर ऑप्शन क्रमांक 3 हा याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे 80वा प्रश्न. केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 मध्ये केंद्र सरकारच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत कोणता होता? तर तो होता कर्ज घेणे आणि इतर दायित्व. म्हणून हा जो काही 80वा प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर ते ऑप्शन क्रमांक 2. 81वा प्रश्न होता. 2011च्या जनगणनेनुसार देशातील लोकसंख्येची घनता रिकामी जागा आहे. तर देशातील लोकसंख्येची घनता सांगायची होते 2011च्या जनगणनेनुसार. ठीक आहे. तर हा जो काही 81वा प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर ते ऑप्शन क्रमांक 4 382 प्रति चौरस किलोमीटर हा योग्य उत्तर येते. ठीक आहे. तर 81वाचा योग्य ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे. 82वा प्रश्न पाहूया. भारतातील लोकसंख्येची गुणात्मक वैशिष्ट्ये व शहरीकरणासंदर्भात कोणते विधान बरोबर नाही? या ठिकाणी आपल्याला चुकीचं विधान सांगायचं आहे. तर दिलेल्या विधानापैकी ऑप्शन क्रमांक जे काही तिसरं विधान आहे तर ते चुकीचं आहे. म्हणजेच काय तर शहरीकरणासोबत लोकांच्या राहणीमानाच्या दर्जात वाढ होते. तर हे विधान चुकीचं आहे. म्हणजेच काय तर बरोबर नाही आहे. ठीक आहे. तर हा जो काही 82वा प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. 83वा प्रश्न पाहूया. भारतीय व्यापारी बँक प्रणालीमध्ये खालीलपैकी बाजारपेठेचा कोणता भाग हा वृद्धिकारक व नफा मिळवून देणारा आहे? तर हा जो काही प्रश्न आहे त्याच्यात कन्फ्युजन आहे. या ठिकाणी म्युच्युअल फंड असा प्रश्न हे उत्तर असायला पाहिजे होतं, परंतु आयोगाने रिटेल बँकिंग हे उत्तर त्यांच्या आन्सर दिलेलं आहे. तर हा जो काही 83वा प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर या ठिकाणी आपण रिटेल बँकिंग पकडूया. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे 84वा. भारतीय शेतीतील उत्पादकता प्रामुख्याने 2 बाबींवर अवलंबून आहे. तर भारतीय शेतीतील उत्पादकता प्रामुख्याने 2 बाबींवर अवलंबून आहे. त्या म्हणजे कोणकोणत्या आहेत आपल्याला शोधायच्या होत्या. 2 बाबी शोधायच्या होत्या. दिलेले आपल्याला 4 बाबी दिलेल्या होत्या. 4 पैकी 2 बाबी शोधायच्या होत्या. ठीक आहे. तर यापैकी अ आणि क या बाबी आयोगाने दिलेल्या आहेत. म्हणजेच आयोगाचे जे काही आन्सर की आले आहेत त्यात अ आणि क या 2 बाबी दिलेल्या आहेत.
त्यामुळे याचं जे काही योग्य उत्तर असेल ते ऑप्शन क्रमांक 1 असेल. ठीक आहे. तर तांत्रिक घटक आणि संस्थात्मक घटक असं त्याचं योग्य उत्तर असू शकते. ठीक आहे. 84वा प्रश्नाचं. नेक्स्ट आहे 85वा प्रश्न. खालीलपैकी वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा 2003 ची कोणती उद्दिष्टे आहेत? तर ती आहेत वरीलपैकी सर्व. म्हणजे हे जे काही उद्दिष्टे देण्यात आलेले आहेत, 4 उद्दिष्टे देण्यात आलेले आहेत, ते सर्व उद्दिष्टे बरोबर आहेत. त्यामुळे 85वा प्रश्नाचं योग्य उत्तर ते ऑप्शन क्रमांक 2. 86वा प्रश्न पाहूया. भारतातील विशेष आर्थिक क्षेत्रांचे खालीलपैकी कोणते महत्त्वाचे उद्दिष्ट नाहीत? या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचे उद्दिष्ट सांगायचं आहेत, तर तो आहे शेतीचा विकास. ठीक आहे. तर जे काही भारतातील विशेष आर्थिक क्षेत्र आहेत त्यांचा महत्त्वाचं उद्दिष्ट कोणतं नाही आहेत, तर शेतीचा विकास हा त्यांचं महत्त्वाचं उद्दिष्ट नाही आहे. ठीक आहे. तर म्हणजे हा जो काही 86वा प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर ते ऑप्शन क्रमांक 3. 87वा प्रश्न पाहूया. बालमृत्यू दर हा दिलेल्या भौगोलिक क्षेत्रातील 1 वर्षाच्या कालावधीत 1000 जिवंत जन्मामागे रिकामी जागा वयाखालील मुलांच्या मृत्यूंची संख्या आहे, तर ती आहेत 1 वर्ष. म्हणून हा जो काही 87वा प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर ते ऑप्शन क्रमांक 1. 88वा प्रश्न पाहूया. मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांच्या मते आर्थिक पुनर्प्राप्तीचे स्वरूप कसे असू शकते? तर ते असते V आकाराचे. त्यामुळे 88वा जो काही प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर ते ऑप्शन क्रमांक 3. 89वा प्रश्न पाहूया. भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्प 2020 नुसार करपात्र उत्पन्नासाठी आयकर दरपाटी किती टक्क्यांपर्यंत आहे? तर ती आहेत 5 ते 3% एवढी आहेत. तर त्याचं हा जो काही 89वा प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर ते ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे. 90वा प्रश्न पाहूया. खाली कोणते विधान बरोबर आहेत? तर या ठिकाणी आपल्याला 3 विधाने दिलेली आहेत आणि आपल्याला बरोबर विधान शोधायचं आहे. तर या ठिकाणी अ आणि ब ही जी काही विधाने दिलेली आहेत तर ती बरोबर आहेत. त्यामुळे 90व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ते ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे. 91वा प्रश्न पाहूया. खालील विधाने विचारात घ्या. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला 3 विधाने दिलेली आहेत आणि त्या विधानापैकी आपल्याला बरोबर विधान शोधायचं होतं. तर ही जी काही तिन्ही विधाने दिलेली आहेत तर ती तिन्ही विधाने बरोबर आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर ते ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच काय तर वरील सर्व. 92वा प्रश्न पाहूया. 0.025 इलेक्ट्रॉन व्होल्ट ऊर्जा असलेला न्यूट्रॉन म्हणजे रिकामी जागा सांगायचं होतं आपल्याला. तर 92व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ते ऑस्निक न्यूट्रॉन, तर म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1. 93वा प्रश्न पाहूया. कमी तापमानाच्या वस्तूतून उच्च तापमानावरील वस्तूत उष्णता स्थानांतर रिकामी जागा. ठीक आहे. तर हा जो काही 93वा प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर ते ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच काय तर काही बाह्य कार्य करून ते शक्य आहेत. नेक्स्ट आहे 94वा प्रश्न. ध्वनीची कमीत कमी श्रवणीय वारंवारता म्हणजेच तर ती आहे ध्वनी श्रवणक्षमतेची न्यूनतम मर्यादा. म्हणजेच हा जो काही 94वा प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर ते ऑप्शन क्रमांक 2. 95वा प्रश्न पाहूया. हिरा रिकामी जागा आहे तर हिरा हा सहसंयोजी स्फटिक आहे. म्हणजेच 95व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ते ऑप्शन क्रमांक 2. 96वा प्रश्न पाहूया. रिकामी जागा मिश्र धातूचे उच्च सामर्थ्य ते वजन गुणोत्तर प्रामुख्याने विमान आणि ऑटोमोबाईल उद्योगांमध्ये वापर करण्याची शिफारस करतात, तर हलक्या ॲल्युमिनियमचा. तर हा जो काही 96वा प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4. 97वा प्रश्न पाहूया. खालच्या वातावरणात हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन ऑक्साईड ह्यामध्ये अभिक्रिया होऊन दुहार तयार होतो. याच अन्योन्य क्रियेत रिकामी जागा हे दुय्यम उत्पाद असतात. तर 97वा प्रश्नाचं योग्य उत्तर ते ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच काय तर ओझोन, अल्डिहाइड, कीटोन, पॅरॉक्सिॲसिल नायट्रेट. तर हा जो काही 97वा प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर ते ऑप्शन क्रमांक 4. 98वा प्रश्न पाहूया. अमिबा हा प्रोटोझोअन प्राणी आहे कारण या ठिकाणी आपल्याला 4 कारणे दिलेले आहेत. आपल्याला 4 पैकी जे काही योग्य कारणे आहेत ठीक आहे तर बरोबर विधाने शोधायची होती. तर त्याचं योग्य उत्तर ते ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच काय तर अ, ब आणि क हे 4 विधाने बरोबर आहेत. 99वा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणती जोडी वन्य प्राण्यांची नावे आणि वैज्ञानिक नावे या संदर्भात बरोबर आहेत? ठीक आहे. तर आपल्याला 4 जोड्या दिलेल्या होत्या. त्या ठिकाणी वन्य प्राण्यांची नावे आणि त्यांची वैज्ञानिक नावे सांगायची होती. ठीक आहे. तर बरोबर जोडी शोधायची होती आपल्याला. तर दिलेले जे काही जोड्या होत्या त्या सर्व बरोबर आहेत. त्यामुळे याचं जे काही योग्य उत्तर आहे ते आहेत वरीलपैकी सर्व. म्हणजेच काय तर 99व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ते ऑप्शन क्रमांक 4. 100वा प्रश्न पाहूया. शेवटचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या प्राणी समूहाने प्रथमचा जमिनीवर जीवनाचा अवलंब केला? ठीक आहे. तर हा जो काही 100वा प्रश्न आहे तर त्याचं योग्य ते उभयचर प्राणी म्हणजेच काय तर फक्त ब. तर 100व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ते ऑप्शन क्रमांक 4 फक्त ब.
ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. डिसलाईक केल्यास का केलं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आम्ही त्यात इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्ही जर आपल्या YouTube चॅनल फाडू स्टडीला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्स फॉर वॉचिंग.